नमस्कार मंडळी, आज मी करते आहे उकडलेला बटाटा आणि शिमला मिरचीची भाजी, रस्सा भाजी. तर स्टार्ट करूया. पहिल्यांदा मी कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये तेल, जिरं आणि त्यामध्ये ठेवलेला लसूण टाकलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये जसा गुलाबीसर होतोय कांदा तसा करून घ्यायचा आहे. कांदा असा बघा गुलाबीसर झाला की त्यामध्ये टाकायचा आहे असा लाल मस्त टोमॅटो पिकलेला टाकलेला आहे अख्खा, आणि ते सुद्धा आपण छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे. आता कांदा आणि टोमॅटो असं छान एकजीव झालं की त्यामध्ये टाकायचं आहे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे, थोडंसं ग्रेव्हीशी थिक होण्यासाठी. नाहीतर मग ते कसं एक दुसरीकडे बटाटा आणि शिमला मिरची दुसरीकडे या पद्धतीचं होतं. त्याच्यामुळे ग्रेव्ही आमच्या घरात जास्त लागते, तर त्याच्यामुळे असं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे. तुम्ही हवं असेल तर कांदा लसूण मसालासुद्धा टाकू शकता. आता यामध्ये टाकलेलं आहे मी हळद आणि लाल तिखट. पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता टाकलेलं आहे मी थोडंसं त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, मसाले करपू नयेत यासाठी. किती मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे. ग्रेव्हीला अशी उकळी आली आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे. किती मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे रेडी. त्यामध्ये टाकलेला आहे मी बारीक चिरलेला जो शिमला मिरची असते ती टाकलेली आहे बिया काढून. आता यामध्ये टाकलेला उकडलेला बटाटा टाकते मी, कच्चा नाही, उकडलेला. तर आता पुन्हा आपण मिक्स करून घेऊया भाजी. तुम्हाला जर अशीच भाजी खायची असेल तर तुम्ही अशीच वाफ देऊ शकता, जर तुम्हाला पाणी नसेल टाकायचे तर. पण मी ते पाणी टाकणार आहे. मी ते ओलसर भाजी जराशी करणार आहे, त्याच्यामुळे मी ते पाणी टाकून ते शिजवून घेणार आहे शिमला मिरची. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही याला अशीच वाफ देऊनसुद्धा अशी सुकी भाजी करू शकता, तीसुद्धा खूपच छान लागते. तर यामध्ये मी पाणी टाकलं आहे थोडंसं शिजण्यासाठी. तर शिजवून घेऊया. बघा अशी मस्त 5-10 मिनटामध्ये ही भाजी होते, शिजते. आमच्या इथे अशी ओलसर भाजी लागते, त्यासाठी मी अशी भाजी केलेली आहे. तर अशी भाजी आपली रेडी झालेली आहे. भाजी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.